नमस्कार, छाया अरुण रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आता उन्हाळा चालू झाला आहे, तर आपण उन्हाळ्यासाठी एक थंडगार ऑरेंज प्रीमिक्सची रेसिपी करून दाखवते तुम्हाला। तर आपण सुरुवात करूया। मी इथे ऑरेंज घेतलेले आहे आणि ही आपल्याला सोलून घ्यायची आहे। हे छान वर्षभर पण टिकतं, तर आपण करून ठेवूया आता। आपल्याला अशा प्रकारे हे ऑरेंज सोलून घ्यायची। अशा प्रकारे मी सोलून घेतलेले आहे। आता आपल्याला याचा ज्यूस करून घ्यायचा। तर आपण या प्रकारे असे ह्याच्यात तुकडे करून घालूया या गाळणीमध्ये। आपल्याला याचा रस काढून घ्यायचा। आता आपण याचा रस काढून घ्यायचा असा। आपल्याला हवं तर मिक्सरवर पण आपण ज्यूस करू शकतो। अशा प्रकारे निघतो खाली। अशा प्रकारे मी हा रस काढून घेतला। आता आपण वाटीमध्ये घालून बघूया। हे 1 वाटी झालेला आहे रस। आता आपण ह्या प्लेटमध्ये ओतून घेऊया। आणि ह्या वाटीने रस काढून घेतला। हीच वाटी 2 वाट्या घेतल्या मी साखर। आता आपण ही साखर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला हा पातळ असं प्लेटमध्ये पसरून घ्यायचं। आणि आपल्याला हे फॅन खाली सुकवून घ्यायचं। 3-4 दिवस लागतील याला सुकायला। आणि हे एकसारखं हलवत राहायचं। आता आपण हे 3-4 दिवसानंतर मी हे सुकल्यानंतर दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे मी हे सारखं हलवत असं 3 ते 4 दिवस फॅन खाली सुकवून घेतलं। त्याला अधूनमधून असं हलवायला लागतं। मग अशा प्रकारे हे सुकून तयार झालं। आता आपण याची पावडर करून घ्यायची। आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपण थोडं थोडं फिरून घ्यायचं। आता मी याची पावडर करून घेते। हे अशा प्रकारे मी पावडर करून घेतली। तशी ही पण आता बाकीची पण पावडर करून घेते आता मी। अशा प्रकारे हे ऑरेंज प्रीमिक्स तयार झालं। मी मिक्सरवर याची पावडर करून घेतली। आता मी तुम्हाला याचं सरबत कसं करायचं दाखवते।
आता आपण याच्यामध्ये बर्फ घालून घेऊया। आणि ही 3 चमचे पावडर घालून घेऊया। आणि पाणी घालून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये। अशा प्रकारे सरबत तयार झाले आहे। तर तुम्ही या उन्हाळ्यात थंडगार आणि रिफ्रेशिंग असे हे सरबत तयार करून बघा आणि आपण हे प्रीमिक्स स्टोअर करून ठेवू शकतो। तुम्ही या उन्हाळ्यात प्रीमिक्सची रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन पण प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील।